आयला इटा खराबच लागल्या। ए अण्णा, हा बोल की प्रिया। कुठपर्यंत आलं घरकुलाचं बांधकाम? अगं काय कुठपर्यंत, लय परेशानी उठली बघ ते घरकुल मंजूर होऊन। का बर रे, असं का बर म्हणायलास? तुला तर सरकारकडून भरपूर पैसे भेटले असतील की, आता तर 2 मजली घर बांधशील आता। 2 मजली? हा, थोबाड तोंडाचे 1,40,000 रुपये मंजूर आहेत। ह्या पायामध्ये 2,90,000 रुपये गेलेत आणि ही इटांवरचं बांधकाम 2 एकर शेताचा सौदा करून आलोय त्या घरकुलाच्या नादात। अरे बाप रे, मग ह्याच्यात तर संडास बाथरूम बी होणार नाही की? मग संडास बाथरूमच्या खड्याचं हौदाचं गुत्त केवढ्याला दिलंय? 70,000 रुपयाला। होय, बघ मी बी घरकुलाचं फॉर्म भरून आले, आता कॅन्सल करून येते। बघ तुझी तू काय करायचंय ते। 2 एकरला राख लागली माझ्या। जाऊ दे, कॅन्सलच करून टाकते। माझं एक सरकारला हात जोडून विनंती आहे, घरकुलाचे 1,40,000 देण्यापेक्षा 2 रूम बांधून द्या ना। झंझटच नाही, ना भ्रष्टाचार होईल ना काही कुटाने होतील। 2 रूम बांधून द्या। आणि तुम्हाला तर माहिती आहे संडासला तुम्ही बाहेर जाऊ दे ना, संडास बाथरूम बी बांधून द्या, आम्हाला काही नाही ग बाकीचं। हा अरे 1,40,000 द्यायला 1.5 एकर 2 एकर इकावं लागलं राव, हे बाकीचा कुटाणा करता करता। जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय। हे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय।